भगवद्गीता वाचण्यासाठी वेळ नाही, पण आपण भगवद्गीता ऐकू शकतो अगदी सोप्या भाषेत। अर्जुन विषादयोग। यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेत्सः कुलक्षयकृत दोष मित्रद्रोहे च पातकम् कथा न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षयकृत दोष प्रपश्यद्भिर जनार्दन। हे जनार्दन, लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे। तात्पर्य: एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूतक्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते। अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते। या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाचे विरुद्ध पक्षाला अज्ञान असावे, परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्याला स्पष्ट दिसू शकतात, म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता। बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते, पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही। या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलकृत्स्मधर्मोऽभिभवत्युत। कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंशपरंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब धर्म करण्यात गुंतले जाते। तात्पर्य: कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेविषयीची अनेक तत्त्वे वर्णाश्रमसंस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहेत। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांचे दायित्व कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीवर असते, पण अशा ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंशपरंपरागत संस्कार नष्ट होतात। यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात। म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये। जय श्री कृष्ण। राधे राधे। भगवद्गीता ऐकल्याने जीवन नक्कीच बदलून जाईल, म्हणून ही व्हिडिओ सर्व मित्र, परिवार आणि नातेवाईक यांना शेअर करा। जर तुम्हाला हे चॅनल आवडले तर कृपया सबस्क्राईब करा।